दशकांपासून रखडलेला प्रकल्प आता प्रत्यक्षात. माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या ध्यासातून नदीजोड प्रकल्पाला गती. उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्त भविष्यासाठी मोठं पाऊल. उत्तर महाराष्ट्रातला दुष्काळ, पाण्यासाठीची वर्षानुवर्षाची प्रतीक्षा, वारंवार या ना त्या कारणानं लाल फितीच्या कारभारात अडकणारा नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळापासून पाहिलं गेलेलं एक ड्रीम प्रोजेक्ट. वर्षानुवर्ष या प्रकल्पावर आराखडे तयार झाले, सर्वेक्षण झाली, मान्यता सुद्धा मिळाल्या, पण अंतिम मंजुरी आणि प्रत्यक्ष काम काही सुरू होत नव्हतं. उत्तर महाराष्ट्रातील गिरणा, मोसम, बोरी आणि कान्होळी नदी खोऱ्यातील हजारो शेतकरी दरवर्षी दुष्काळाचा सामना करत होते, तर दुसरीकडे अरबी समुद्रात लाखो कोटी लिटर पाणी वाहून जात होतं. याच परिस्थितीला बदलण्याचा निर्धार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांनी केला. मुख्यमंत्री असतानाच माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा ध्यास घेतला आणि त्यासाठी प्रशासनिक स्तरावर मोठी कार्यवाही सुरू केली. माननीय एकनाथजी शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून अखेर नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांसाठी लाईफलाईन ठरणाऱ्या बहुचर्चित नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाचा मार्ग पूर्ण मोकळा झालाय. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील तब्बल 4116 कोटी रुपयांच्या कामाचा कार्यारंभ आदेश जारी करण्यात आलाय. नार पार गिरणा प्रकल्पाअंतर्गत कोकण पट्ट्यात समुद्रात वाहून जाणारं अतिरिक्त पावसाचं पाणी वळवून ते गिरणा खोऱ्यात आणलं जाणार आहे. सुरगाणा, पेठ आणि परिसरातील नदी खोऱ्यातील पाणी विविध धरणं, बोगदे, पंपिंग स्टेशन्स आणि पाईपलाईनच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात पोहोचवलं जाणार आहे. नारपारचं जे पाणी आहे ते गिरणेमध्ये येणार ना. आज नारपारला आज आपण मंजुरी दिली, 7,000 कोटीची मंजुरी दिली. दादा भुसे आपले मंत्री, त्यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला, गुलाबरावांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्यामुळे आज नारपारची 7,000 कोटीची योजना मंजूर केली आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. आणि म्हणून अशा अनेक प्रकारचे योजना जे केलेल्या आहेत. गिरणा परिक्रमा करणारा गिरणा पुत्र कोण आहे? उन्मेष पाटील आहे. आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करणारा कोण? तर शेतकऱ्याचा पुत्र उन्मेष पाटील. संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 7,465 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता यापूर्वीच देण्यात आली आहे. या प्रकल्पातून पश्चिम वाहिनी, नार पार या नद्यांचं पाणी वळवून उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पात उंबरपाडा, सारण्यावन, प्रतापगड, राक्षस भुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ या 9 ठिकाणी धरणांची उभारणी केली जाणार आहे. तसंच माणखेड आणि सालभोये इथे मोठे जलसाठे विकसित करण्यात येणार असून अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रोमेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचं विस्तृत जाळं उभारण्यात येणार आहे. गिरणा खोऱ्याकडे पाणी वळवण्यासाठी विशेष बोगद्यांची निर्मिती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातून तब्बल 10.64 टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा परिसरातील सुमारे 81,230 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तर जळगाव जिल्ह्यातील 40 गाव, भडगाव आणि एरंडोल तालुक्यातील आणखी 42,560 एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. म्हणजेच एकूण लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा हा प्रकल्प ठरणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचा दुसरा टप्पाही जलसंपदा विभागामार्फत अभ्यासाधीन असून त्यातून आणखी 20.66 टीएमसी पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचं चित्रच बदलणार आहे. वर्षानुवर्ष रखडलेला प्रकल्प, फाईल्समध्ये अडकलेलं स्वप्न, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी लागतो तो राजकीय इच्छाशक्तीचा ध्यास. आणि माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांनी तो ध्यास घेतल्यामुळेच उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होताना दिसतो आहे.